कन्या राशी, सावधान. 22 तारखेपासून तुम्ही रडणार. तुमच्या घरात आगीची ठिणगी पडणार, मोठा तमाशा होणार. या 2 व्यक्तींपासून लांब राहा. मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या स्वामींची कृपा या चॅनलमध्ये. कन्या राशीचे लोक सामान्यतः शांत, विचारपूर्वक निर्णय घेणारे आणि कुटुंबाची काळजी करणारे असतात. परंतु काही काळ असा येतो की ग्रहस्थितीमुळे अगदी स्थिर आयुष्यातही अचानक तणाव निर्माण होतो. 22 तारखेपासून सुरू होणारा काळ काही कन्या राशीच्या लोकांसाठी भावनिकदृष्ट्या कठीण ठरू शकतो. घरात एखाद्या छोट्या गोष्टीवरून मोठा वाद होण्याची शक्यता आहे. जणू काही आगीची ठिणगी पडल्यासारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते. या काळात कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी आणि कोणत्या 2 प्रकारच्या व्यक्तींमुळे समस्या वाढू शकतात हे समजून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. 1. घरातील वातावरण अचानक बदलू शकते. 22 तारखेपासून काही कन्या राशीच्या लोकांना घरातील वातावरणात अचानक बदल जाणवू शकतो. आधी सर्व काही शांत आणि सुरळीत चालू असल्यासारखे वाटेल, पण हळूहळू काही गोष्टी मनात साचत जातील. घरातील एखाद्या व्यक्तीच्या बोलण्यामुळे किंवा एखाद्या निर्णयामुळे वातावरण तणावपूर्ण होऊ शकते. विशेषतः पैशांशी संबंधित विषय, जबाबदाऱ्या किंवा कुटुंबातील एखाद्या व्यक्तीच्या वागण्यावरून चर्चा सुरू होऊ शकते. सुरुवातीला हा वाद अगदी छोटा वाटेल, पण प्रत्येकजण आपापली बाजू ठामपणे मांडू लागल्यावर परिस्थिती चिघळू शकते. काही वेळा असेही होऊ शकते की तुम्ही काही चुकीचे केले नसतानाही दोष तुमच्यावर येईल. त्यामुळे मन दुखावले जाईल आणि वातावरण अधिकच कठीण होईल. अशा वेळी शांत राहणे आणि लगेच प्रतिक्रिया न देणे खूप महत्त्वाचे ठरेल. 2. नातेवाईकांमुळे निर्माण होणारा तणाव. कन्या राशीच्या लोकांच्या आयुष्यात अनेकदा असे दिसून येते की बाहेरच्या लोकांच्या बोलण्यामुळे घरातील मतभेद वाढतात. 22 तारखेनंतर एखादा नातेवाईक किंवा ओळखीचा माणूस तुमच्या घरातील परिस्थितीत हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न करू शकतो. तो एखाद्या व्यक्तीला काही वेगळे सांगेल आणि दुसऱ्याला वेगळे सांगेल. यामुळे शंका आणि संशय निर्माण होऊ शकतो. उदाहरणार्थ, एखादी व्यक्ती तुमच्याबद्दल चुकीची गोष्ट सांगू शकते किंवा तुमच्या बोलण्याचा चुकीचा अर्थ काढून दुसऱ्यांपर्यंत पोचवू शकते. सुरुवातीला हे फार गंभीर वाटणार नाही, पण हळूहळू त्याचा परिणाम मोठ्या वादात होऊ शकतो. विशेषतः ज्या लोकांना तुमच्या प्रगतीचा हेवा आहे किंवा ज्यांना तुमच्या कुटुंबात मतभेद निर्माण करायचे आहेत, ते या काळात सक्रिय होऊ शकतात. त्यामुळे कोणतीही गोष्ट ऐकली की लगेच प्रतिक्रिया देऊ नका आणि सत्य काय आहे हे शांतपणे समजून घ्या. 3. जुन्या गोष्टी पुन्हा उफाळून येण्याची शक्यता. या काळात भूतकाळातील काही प्रसंग पुन्हा चर्चेत येण्याची शक्यता जास्त आहे. कदाचित काही महिन्यांपूर्वी किंवा काही वर्षांपूर्वी घडलेली एखादी गोष्ट पुन्हा समोर येईल. एखाद्या व्यक्तीला वाटत असेल की त्याच्याशी अन्याय झाला आहे, तर तो विषय पुन्हा काढला जाऊ शकतो. यामध्ये आर्थिक व्यवहार, कुटुंबातील निर्णय, मालमत्ता किंवा विश्वासघाताशी संबंधित विषय असू शकतात. कन्या राशीचे लोक सहजा गोष्टी मनात ठेवतात आणि योग्य वेळ आली की बोलतात. त्यामुळे एखाद्या चर्चेदरम्यान अचानक जुनी गोष्ट समोर येऊ शकते. त्यावेळी वातावरण खूप भावनिक होऊ शकते. काही लोकांना वाटेल की त्यांचे ऐकले गेले नाही, तर काहींना वाटेल की त्यांच्यावर अन्याय झाला आहे. जर ही चर्चा योग्य पद्धतीने हाताळली नाही, तर छोटा विषय मोठ्या वादात बदलू शकतो. 4. तुमच्या भावना दुखावल्या जाऊ शकतात. 22 तारखेनंतरचा काळ भावनिकदृष्ट्या थोडा जड वाटू शकतो. काही कन्या राशीच्या लोकांना असे वाटेल की त्यांच्या भावना समजून घेतल्या जात नाहीत. एखादी जवळची व्यक्ती नकळत असे काही बोलू शकते जे मनाला खोलवर लागेल. विशेषतः जे लोक तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत, त्यांच्याकडून जर कठोर शब्द ऐकायला मिळाले तर त्याचा परिणाम अधिक होतो. काही वेळा तुम्ही घरासाठी खूप काही करत असता, पण त्याची कदर होत नाही असेही वाटू शकते. या सगळ्यामुळे मनात निराशा आणि दुःख निर्माण होऊ शकते. काही लोकांना एकटेपणाची भावना देखील जाणवू शकते. मात्र हा काळ कायमचा नसतो. थोडा वेळ शांत राहून स्वतःला समजावून घेतल्यास आणि परिस्थितीकडे थोड्या अंतरावरून पाहिल्यास पुढे मार्ग नक्की सापडतो. 5. पहिली व्यक्ती, भडकवणारी आणि गोंधळ निर्माण करणारी व्यक्ती. या काळात कन्या राशीच्या लोकांनी विशेष लक्ष ठेवण्याची गरज असलेली पहिली व्यक्ती म्हणजे भडकवणारी व्यक्ती. अशी व्यक्ती थेट भांडण करत नाही, पण तिच्या शब्दांमुळे 2 लोकांमध्ये गैरसमज निर्माण होतात. ती वरून खूप जवळची किंवा हितचिंतक असल्यासारखी वाटेल,
सुरुवातीला तिचे बोलणे अगदी योग्य आणि काळजी करणारे वाटेल, पण हळूहळू लक्षात येईल की ती वेगवेगळ्या लोकांना वेगवेगळी गोष्ट सांगत आहे. उदाहरणार्थ, ती तुमच्याकडे येऊन म्हणेल की अमुक व्यक्ती तुमच्याबद्दल चुकीचे बोलत आहे आणि दुसऱ्या व्यक्तीकडे जाऊन तुमच्याबद्दल वेगळे काही सांगेल. या प्रकारे ती वातावरणात संशय आणि तणाव निर्माण करते. अनेक वेळा अशा लोकांना स्वतःला महत्त्व मिळावे किंवा घरातील परिस्थितीवर नियंत्रण ठेवायचे असते. जर कन्या राशीच्या लोकांनी वेळेत हे ओळखले नाही तर घरातील वातावरण अधिक बिघडू शकते. त्यामुळे अशा व्यक्तीच्या प्रत्येक गोष्टीवर लगेच विश्वास ठेवू नये आणि शक्य तितके अंतर ठेवणे योग्य ठरेल. दुसरी व्यक्ती, स्वार्थी आणि फायदा घेणारी जवळची व्यक्ती. दुसऱ्या प्रकारची व्यक्ती अधिक धोकादायक असू शकते कारण ती तुमच्या अगदी जवळची असते. ही व्यक्ती कुटुंबातील सदस्य, जवळचा नातेवाईक किंवा जुना मित्र असू शकतो. बाहेरून पाहता ती तुमच्या बाजूने असल्यासारखी दिसेल, पण तिच्या मनात स्वतःचा स्वार्थ असतो. विशेषतः पैसे, मालमत्ता, जबाबदाऱ्या किंवा निर्णयांशी संबंधित गोष्टींमध्ये तिचा खरा स्वभाव समोर येऊ शकतो. सुरुवातीला ती शांतपणे आपली बाजू मांडेल, पण जेव्हा गोष्टी तिच्या मनाप्रमाणे घडत नाहीत तेव्हा ती अचानक आक्रमक होऊ शकते. अशा वेळी ती तुमच्यावर दोष टाकण्याचा किंवा इतरांना तुमच्या विरुद्ध वळवण्याचा प्रयत्न करू शकते. कन्या राशीचे लोक स्वभावाने विश्वास ठेवणारे असतात, त्यामुळे त्यांना सुरुवातीला हे लक्षात येत नाही, पण या काळात सावध राहणे आणि प्रत्येक गोष्ट नीट समजून घेणे आवश्यक आहे. 7. मोठा तमाशा टाळण्यासाठी काय करावे? या काळात सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे संयम. अनेकदा वाद वाढण्याचे कारण म्हणजे लगेच दिलेली प्रतिक्रिया. जर एखाद्या व्यक्तीने रागाने काही बोलले तर त्याच क्षणी उत्तर देण्यापेक्षा थोडा वेळ शांत राहणे चांगले ठरू शकते. घरातील एखादी चर्चा तणावपूर्ण होत असल्याचे जाणवले तर विषय बदलणे किंवा थोड्या वेळ बाजूला होणेही उपयोगी ठरते. तसेच घरातील गोष्टी बाहेरच्या लोकांपर्यंत पोहोचू देऊ नका, कारण बाहेरच्या लोकांच्या बोलण्यामुळे परिस्थिती अजून बिघडते. काही वेळा गैरसमज फक्त बोलून मिटू शकतात, पण त्यासाठी योग्य वेळ आणि शांत वातावरण आवश्यक आहे. जर कन्या राशीचे लोक संयम ठेवतील तर मोठा तमाशा होण्यापासून परिस्थिती वाचू शकते. 8. आध्यात्मिक उपाय आणि मानसिक स्थिरता. जेव्हा आयुष्यात तणाव वाढतो तेव्हा मन स्थिर ठेवणे अत्यंत गरजेचे असते. कन्या राशीच्या लोकांसाठी या काळात आध्यात्मिक आधार खूप उपयोगी ठरू शकतो. सकाळी थोडा वेळ शांत बसून प्रार्थना करणे, ध्यान करणे किंवा सकारात्मक विचार करणे यामुळे मनातील अस्वस्थता कमी होते. घरात शांत आणि सकारात्मक वातावरण ठेवण्याचा प्रयत्न करावा. काही वेळा फक्त काही क्षण स्वतःसाठी काढले तरी मन हलके होते. तसेच राग किंवा दुःख मनात साठवून ठेवण्यापेक्षा ते योग्य पद्धतीने व्यक्त करणेही महत्त्वाचे असते. जेव्हा मन शांत असते तेव्हा निर्णयही योग्य घेतले जातात. त्यामुळे या काळात मानसिक संतुलन राखणे हेच सर्वात मोठे उपाय ठरू शकतात. 22 तारखेपासून सुरू होणारा हा काळ कन्या राशीच्या लोकांसाठी सावध राहण्याचा संकेत देतो. काही लोकांच्या बोलण्यामुळे किंवा स्वार्थामुळे घरातील वातावरण बिघडू शकते, परंतु समजूतदारपणा, संयम आणि योग्य अंतर ठेवले तर कोणतीही मोठी समस्या टाळता येऊ शकते. प्रत्येक कठीण प्रसंग आपल्याला लोकांची खरी ओळख करून देतो आणि स्वतःला अधिक मजबूत बनवतो. त्यामुळे घाबरून न जाता शांतपणे परिस्थिती हाताळणे हेच सर्वात योग्य ठरेल. तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो, आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जय श्रीराम लिहायला विसरू नका. असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.